तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या आयुष्याच्या प्रवासामध्ये. आता जसं जेव्हा कलर वगैरे लावलं आणि कलर वगैरे लावल्यानंतर माझ्या भावाचा बारशाचा कार्यक्रम वगैरे संपलं, सगळ्या गोष्टी. आता दुसऱ्या दिवशी मी त्याला चिठ्ठी वगैरे देणार होतो. सो त्याला आता नंबर वगैरे देणं गरजेचं होतं, कारण कॉन्टॅक्टवर सगळ्या गोष्टी होतात, हे सगळ्याला माहीत आहे. त्यामुळं मी नंबर देण्याच्या राड्यात होतो. आणि आता मी लाईफमध्ये कोणत्याच मुलीला आजपर्यंत चिठ्ठी काय लव्ह लेटरसुद्धा काहीसुद्धा दिलं नव्हतं. सो माझ्यासाठी खूप इम्पॉसिबल गोष्ट होती. पण आता मित्र कसे असतात माहीत आहे ना. मित्र म्हणले की तू जा बाबा बिनधास्त चिठ्ठी वगैरे दे. पण मी म्हणलं देऊ तर देऊ कुणाकडे चिठ्ठी, लिहून त्यांनी माझ्याकडे दिली, पण आता मी चिठ्ठी कुणाकडे देऊ, घरी तर जाऊन त्याला देऊ शकत नाही म्हणलं. सो त्याच्या 2 मैत्रिणी तिथं दुकानावर आल्या होत्या, चौकात दुकानावर आल्या. मित्र मी आम्ही तिथंच बसलेलो होतो. ते म्हणले हे बघ बाबा, हे त्याच्या मैत्रीण आहे, म्हणजे ह्याला माहिती आहे, तू काय कर ही चिठ्ठी त्यांच्याजवळ दे. आलं म्हणलं लाईफमध्ये एक तर पहिली चिठ्ठी द्यायची, तिला सोडता तिच्या मैत्रिणीजवळ काहीतरी लपड होईल. ते म्हणले नाही होत रे बाबा, मी आहे, तुम्ही दे. तर मित्राचं ऐकून मी गेलो, पाऊल अडकायचे, माग व्हायचो, पुढं जायचो. पण म्हणलं की बाबा आता कधी ना कधी तर बोलावंच लागेल. सो अशा गोष्टी घडल्या. आणि त्याच्यानंतर मित्रांनी चिठ्ठी वगैरे दिली, आणि चिठ्ठी दिल्यानंतर डायरेक्ट त्या मैत्रिणीजवळ दिली. सो ती चिठ्ठी त्याच्या आईकडे गेली. मी म्हणलं लाईफमध्ये पहिली चिठ्ठी दिली तर दिली, त्याला न देता त्याच्या मैत्रिणीकडे दिली. आणि त्याच्या मैत्रिणी अशा येड्या होत्या की बाबा त्याला न देता डायरेक्ट त्याच्या आईकडे दिली. सो त्याची आई माझी वहिनी लागायची. सो वहिनीला म्हणलं, वहिनी ही चिठ्ठी काय त्याच्यासाठी नव्हती, ही चिठ्ठी दुसऱ्या मुलीसाठी होती. त्या दिवशी खूप मोठा मॅटर झाला, त्याला चिठ्ठी देऊच तर माझे मित्र फरार आता फरार झाले. तर सो काही वाटलं नाही. समजा ती वहिनी आता ओळखीची असल्यामुळे त्यांना माझा स्वभाव वगैरे माहीत होता. वहिनी म्हणली की भाया तू माझ्या मुलीला चिठ्ठी वगैरे दिली का? म्हणलं नाही वहिनी, चिठ्ठी त्याच्यासाठी नाही, त्याच्या मैत्रिणीसाठी होती. अशा गोष्टी मी त्याला सगळे कन्फ्युजन वगैरे दूर केले. आणि दुसऱ्या दिवशी ती चिठ्ठी त्याच्याकडे पोहोचल्यानंतर दुसऱ्या दिवशी कॉल आला. आणि कॉल आल्यानंतर त्याच्यासोबत काय संवाद घडला हे जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.